श्री स्वामी समर्थ मठाचे संस्थापक मठाधिपती गुरुवर्य दादा महाराज दरेकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी मठाचे यूट्यूब चॅनल सुरू करण्यात आले। मठाची माहिती देणारे लघुपट तयार करण्यात आले असून हा लघुपट यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात येणार आहे। अतुल सावंत यांनी विशेष मेहनत घेतली। यूट्यूब चॅनलसोबतच वृक्षारोपण व त्याचे संगोपन व्हावे या दृष्टीने कलमी आंब्याचे रोपं वाटप करण्यात आले। सकाळी दादांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। नामस्मरण, भजन सेवा, महाआरती, वृक्षवाटप व यूट्यूब चॅनलवर लघुपट प्रसारित करण्यात आला। शालेय साहित्याचे सुद्धा वाटप करण्यात आले। महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। सर्व भाविक भक्त यावेळेस उपस्थित होते। या मठाची महती जी आहे ती केवळ आपल्या भारतापुरती नाही, देशात नाही तर 7 समुद्रापलीकडे गेली। अनेक लोक या मठाला वेळोवेळी भेट देत असतात। तरी देखील आताचं जे युग आहे हे युग जे आहे ते सोशल मीडियाचे युग आहे। आता वेळोवेळी होणारे कार्यक्रम त्याची माहिती सहज घरी बसल्या देखील हे स्वामी भक्त आहेत त्यांना मिळावे यासाठी पुण्यातून या ठिकाणी स्थानाची धर्म उद्घाटन होत आहे। दादांचा इतिहास सांगायचा तुम्ही परवा देखील या कार्यक्रमात नंतर मी त्याची माहिती दिली होती। दादांचं मूळ गाव जे आहे ते पळसदरीत आहे। दादांचं घर होतं हे गावातच घर होतं। त्यानंतर दादा मुंबईला गेले। दादांचा मित्र परिवार दादांच्या सोबत देखील आज नाही। मुंबईला गेल्या दादांनी स्वामींची प्रतीती आली आणि दादांना वाटलं की मठाची निर्मिती करावी। अनेक लोक दादांना जागेसही मठाची निर्मिती करून घ्यायला तयार होते, पण दादाची प्रामाणिक इच्छा होती माझी जी कर्मभूमी आहे, माझी जन्मभूमी आहे, तिथे मी जन्मालो त्याच गावात ही वास्तू उभी राहिली पाहिजे। मठाची निर्मिती केल्यामुळे पळसदरीचं पुण्यनगरी कधी झालं हेच आम्हाला कळत नाही। आज पळसदरी पुण्यनगरी म्हणून ओळखलं जातं आणि हे नाव केवळ इथे नाही, कुठे विचारलं पळसदरी मठ कुठे आहे ते सहज माहिती होती। एवढी त्याची या ठिकाणी फेमस म्हणजे मला सांगायचं पूर्ण गाव या ठिकाणी वाटावले झाले। आज हे दादा आपल्या नसले तरी देखील दादाच्या वास्तव्य मठामध्ये आहे। आपण हे 6 जण जर मठामध्ये जाऊन याच्यात देखील दादा आपल्यामध्ये आहेत अशा प्रकारची भावना आपली आहे। दादा आम्हाला नेहमी वेळोवेळी मार्ग करायची कशा प्रकारे व्यवसाय करावा, कशा प्रकारे पुढे जायचं हे दादांचं वेळोवेळी मार्गदर्शन आम्हाला हा दादांचा जन्म साजरा करत असताना खरोखर आम्हाला खूप या ठिकाणी आनंद होतोय। कारण आम्ही पुण्यातली गोष्टी सांगेल, आम्ही दादांचा वाढदिवस 14 असतो आणि 15 ऑगस्टला माझी इच्छा असेल दादांच्या हस्ते घेण्यावर करावं आणि आम्ही दादांना त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं घेण्यावर करायला शाळेमध्ये खरं घेऊन गेलो। दादा तुमचा वाढदिवस आहे, तुमच्या हस्ते शाळेत झालं पाहिजे आणि दादांनी त्यावेळी आज शाळांना अनेक योजना येत आहेत, मुलांना शिकायला खूप पडेल एवढी पुस्तकं, एवढी वह्या, एवढी लोक येत आहेत दररोज शाळेमध्ये, दररोज काय काय येत आहेत, फक्त मुलांनी शिकायचं आहे। पण त्यावेळी काही मिळत नव्हतं, त्यावेळी दादांची शाळा दत्तक घेतली। मुलांना ड्रेस पासून खाऊ असेल, त्यांची पुस्तक असतील, सर्व काही दादा शाळेला घेत होते। ते शाळेचं वेगळंच रूप तयार करण्याचं काम दादांच्या माध्यमातून करतात। अशी अनेक कामं असतील म्हणजे मठासोबत सामाजिक भान घेऊन दादा काम करत होते। मी समर्थ, मी राजू पोद्दार। या मठाच्या उभारणीपासून मी इथे येत आहे। मी सुरुवात केली ती व्यवसायाच्या दृष्टीने इथे आलो, परंतु नंतर दादांचे जी व्यक्ती म्हणजे इथले गुरुवर्य मठाधिपती दादा एक मध्यम उंचीचे, शांत स्वभावाचे, कधीही कोणाला न दुखवणारे असे व्यक्तिमत्व। खरं तर ह्या मठाच्या उभारणीच्या वेळेला ज्यांच्या हातात काहीही नव्हतं, पण जी प्रबळ इच्छाशक्ती होती त्यांच्याकडे, त्याच्या जीवावर आणि स्वामींचे पाठबळ त्यांच्या सदैव पाठीशीच होते अशी व्यक्ती म्हणजे दादा। केळकर
ह्या वास्तुविशारदांनी ह्या मठाचं जो प्लॅन काढलेला होता त्यानंतर तेच दाम्पत्य इथे सुरुवातीला भूमिपूजनाला बसलेले पण होते पूजेला। ह्या परिसरात अनेक स्वामींनी इथे काही लीला घडवलेल्या आहेत। कधी वानराच्या रूपात आले, कधी महारोग्याच्या रूपात आले, कधी लंगोटी लावलेला व्यक्तीचं। आजही कधीही इथे काहीही कमी पडत नाही। स्वामींचे ते आशीर्वाद आहेत आणि इथे कधीतरी स्वामींचा आजही दृष्टांत होतोच। तो नंतर लोकांना जाणवतो, अरे आपलं काय चुकलं।